मागच्या व्हिडिओमध्ये मी इंटरव्ह्यूबद्दल क्वेश्चन सांगितले होते, कोणते करायचे काय ते. त्यामध्ये काही क्वेश्चन सांगायला विसरलो. ते म्हणजे क्वालिटी कंट्रोलसाठी जर क्वेश्चन विचारायचे असले तर ते विचारतील, व्हॉट इज क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, व्हॉट इज क्वालिटेटिव्ह अनालिसिस, व्हॉट इज ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस, व्हॉट इज व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस, ऑक्सिडेशन रिॲक्शन्स, व्हॉट इज रिडक्शन रिॲक्शन्स, हे काही कॉमन क्वेश्चन्स विचारतील. तर मग त्यापैकी काही स्ट्रक्चर पण विचारतात. ते स्ट्रक्चरच्या आपल्याला काढता आला पाहिजे, ड्रॉ करता आला पाहिजे स्ट्रक्चर. किंवा मग काही ऍसिड किंवा बेस असतात, ते बेसचे आणि ऍसिडचे आपल्याला मॉलिक्युलर वेट विचारतात, ते सांगता यायला पाहिजे. तर मी क्वेश्चन सांगितले होते मागच्या व्हिडिओमध्ये. आता क्वेश्चन पण आणि आन्सर पण सांगणार आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज मोलॅरिटी. तर मोलॅरिटी म्हणजे काय, तर मोलॅरिटीमध्ये काय आन्सर द्यायला पाहिजे. सिंपल डेफिनेशन सांगायची आणि फॉर्म्युला जर सांगायचं तर फॉर्म्युला पण सांगायचा. तर पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज मोलॅरिटी. मोलॅरिटी म्हणजेच द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट पर लिटर ऑफ सोल्युशन्स. फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला जर म्हटलं त्याचं तर M1V1 इज इक्वल टू M2V2. M1 इज इक्वल टू M2V2 अपॉन V1. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज मोलॅलिटी. इट कॅन बी डिनोटेड बाय स्मॉल m. मोलॅरिटी डेफिनेशन सांगायची, द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट पर लिटर ऑफ सॉल्वंट. मोलॅरिटी प्रेझेंट पर लिटर ऑफ सोल्युशन्स आणि मोलॅलिटी प्रेझेंट पर लिटर ऑफ सॉल्वंट. सेकंड नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज नॉर्मॅलिटी. कॅन बी डिनोटेड बाय कॅपिटल N. द नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट्स ऑफ सॉलिड प्रेझेंट पर लिटर ऑफ सोल्युशन्स. फॉर्म्युला आहे नॉर्मॅलिटीचा, N1V1 इज इक्वल टू N2V2 अपॉन V1. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज pH. pH काय, pH आता माहिती आहे आपल्याला, निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस टेन्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स किंवा हायड्रोजन आयन्स. फॉर्म्युला विचारतील त्याचा, फॉर्म्युला आहे pH इक्वल टू मायनस लॉग बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन. हा pH चा फॉर्म्युला आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक मिनिट, व्हॉट इज द रेंज ऑफ pH. आता pH ची रेंज काय आहे, pH ची रेंज 0 to 14 pH ची रेंज असते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द pH ऑफ ऍसिड. ऍसिडचा pH किती असतो. ऍसिडचा 0 to 7, 0 पासून तर 7 पर्यंत pH जर आला तर आपण ऍसिड समजतो. नंतर बेस, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द pH ऑफ बेस. बेसचा pH किती असतो, अबो 7 to 14 म्हणजे 7च्या वरती, म्हणजे 14 पर्यंत बेस असतो किंवा अल्कलाईनही म्हणतो आपण बेसला. आणि 7चा pH असतो तो न्यूट्रल असतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज ऍसिड. आता ऍसिड म्हणजे काय, ऍसिडचं डेफिनेशन जर म्हटली तर अ मॉलिक्यूल और अदर स्पीसीज विच कॅन बी डोनेट अ प्रोटॉन. व्हॉट इज बेस. बेसची डेफिनेशन, अ बेस इज रेफर टू एनी सबस्टन्स दॅट ऍक्सेप्ट हायड्रोजन आयन्स अँड प्रोटॉन्स. तर ऍसिडसाठी जर डेफिनेशन सांगितले आपण, पण मग एक्झाम्पल विचारतील. ऍसिडचं एक्झाम्पल काय आहे, HCl, सल्फ्युरिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. बेससाठी एक्झाम्पल अमोनियम ऑक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड एटसेट्रा. नंतर आहे, व्हॉट इज टायट्रेशन्स. तर टायट्रेशन म्हणजे काय, टायट्रेशनसाठी डेफिनेशन आणि त्याची 4 टाइप्स असतात. टायट्रेशनची डेफिनेशन सांगायची. तर टायट्रेशन म्हणजे काय, टायट्रेशन इज अ टेक्निक वेअर सोल्युशन्स ऑफ नॉन कॉन्सन्ट्रेशन्स इज यूज टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अन अननोन सोल्युशन्स. हे झालं टायट्रेशन बद्दल. मग टायट्रेशनचे टाइप्स विचारतील. 4 टाइप्स असतात टायट्रेशनचे, ऍसिड बेस्ड टायट्रेशन्स, कॉम्प्लेक्झोमेट्रिक टायट्रेशन्स, रेडॉक्स टायट्रेशन्स अँड प्रेसिपिटेशन टायट्रेशन्स. यापैकी कुठले विचारतील. आता ऍसिड बेस्ड टायट्रेशन जर विचारलं तर ऍसिडचं काय असतं, ऍसिड टायट्रेशन इज यूज टू डिटरमाइन अननोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन ऍसिड और बेस बाय न्यूट्रलाइजिंग इट विथ ऑन ऍसिड और बेस ऑफ नॉन कॉन्सन्ट्रेशन्स. झालं ऍसिडसाठी. बेस ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता ऑक्सिडेशन टायट्रेशन, रिडॉक्स टायट्रेशन्स.
रेट ऑफ टायट्रेशनची डेफिनेशन जर सांगायची म्हटली तर ऑक्सिडायझिंग एजंट कॅन बी टायट्रेटेड विथ स्टँडर्ड रिड्युसिंग एजंट्स. नेक्स्ट आहे प्रेसिपिटेशन टायट्रेशन्स. प्रेसिपिटेशन टायट्रेशन काय सांगा? प्रेसिपिटेट इज फॉर्म व्हेन टायट्रंट कंबाइन्स विथ टायट्रंट सोल्युशन्स. फॉर एक्झाम्पल सिल्वर नायट्रेट वर्सेस NaCl सोबत रिॲक्शन केली तर AgCl हा प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये मिळतो आपल्याला प्रेसिपिटेशन टायट्रेशनमध्ये. मी टायट्रेशन आणि त्याचे 4 टाइप्स हे एक स्पेशल व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, तर मी अपलोड करणार आहे लवकरच. नंतर आहे 4 टाइप्स कॉम्प्लेक्झोमेट्रिक टायट्रेशन्स. तर कॉम्प्लेक्झोमेट्रिक टायट्रेशनमध्ये काय असतं की मेटल आयन हा कॉम्प्लेक्स फॉर्म करतो विथ रिड्युसिंग कॉम्प्लेक्झिंग एजंट. जनरली आपण कॉम्प्लेक्झोमेट्रिक टायट्रेशनमध्ये रिड्युसिंग एजंट म्हणून इथिलीन डायअमाइन टेट्राएसिटिक ऍसिड वापरतो ॲज अ कॉम्प्लेक्झिंग एजंट्स. नेक्स्ट क्वेश्चन्स. व्हॉट इज क्वालिटेटिव्ह अनालिसिस? क्वालिटेटिव्ह अनालिसिस म्हणजे काय? डेफिनेशन आहे आयडेंटिफिकेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट, फॉर एक्झाम्पल एलिमेंट्स और फंक्शनल ग्रुप्स प्रेझेंट इन अ सबस्टन्स. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज क्वांटिटेटिव्ह अनालिसिस? Measurement of the quantities of particular constituents present in a substance. Next questions, what is volumetric analysis? Volumetric analysis ची definition आहे measurement of volume of solutions of known concentration which is used to determine the concentration of an analyte. Next questions, what is gravimetric analysis? Gravimetric analysis is used for the determinations of quantitative अनालिसिस. क्वांटिटेटिव्ह अनालिसिससाठी आपण ग्रॅव्हमेट्रिक अनालिसिस करतो. तर डेफिनेशन म्हटली फॉर द क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ एन अनालाइट बेस्ड ऑन द मास ऑफ अ सॉलिड. नेक्स्ट, व्हॉट इज ऑक्सिडेशन्स? आता ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन इज गेन ऑफ ऑक्सिजन्स. ऑक्सिडेशन म्हणजेच गेन ऑफ ऑक्सिजन्स. फॉर एक्झाम्पल ऑक्सिडायझिंग एजंट कोणते असतात? KMnO4, MnO2, CrO3 म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेट, मॅग्नेशियम डायऑक्साइड अँड क्रोमियम ट्रायऑक्साइड. व्हॉट इज रिडक्शन्स? रिडक्शन्स मीन्स लॉस ऑफ ऑक्सिजन्स. फॉर एक्झाम्पल फेरस सल्फेट, आयोडीन, बोरेन एटसेट्रा. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ HPLC? आता HPLCचं प्रिन्सिपल काय आहे? The HPLC is a form of liquid chromatography used to separate compounds that are dissolved in solutions. HPLC instrument consists of a reservoir of mobile phase, a pump, an injector, a separation column, and a detector. Next questions, what is the principle of gas chromatography? Gas chromatography is an instrumental method for separation and identification of chemical compounds. आणि नेक्स्ट आहे व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ UV अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी. UV इज यूज टू डिटरमाइन मॅक्सिमम वेवलेंथ अकॉर्डिंग टू बेट्स-लॅम्बर्ट्स लॉ. तर बेट्स-लॅम्बर्ट्स लॉ काय आहे? ऍब्सॉर्बन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सोल्युशन्स अँड पाथ लेंथ. फॉर्म्युला आहे कॅपिटल A इज इक्वल टू ऍब्सॉर्प्टिव्हिटी कॅपिटल LC म्हणजे मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी, L फॉर path length, C for solution of concentrations. हे क्वेश्चन्स होते.